शेतकरी कामगार पक्षाने आदिवासी मुलांसाठी वसतिगृह शाळा कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमी येथे सुरू केली आहे। 150 विद्यार्थी पहिली ते 10वी पर्यंत या शाळेत मोफत शिक्षण घेत आहेत। तसेच त्यांना जिम्नॅस्टिक्स, ॲथलेटिक्स, कबड्डी तसेच अनेक खेळांचे प्रशिक्षण देऊन त्यांना चांगले खेळाडू बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे। आदिवासी तरुणांचे सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करून आदिवासी कुटुंबांचे आर्थिक संकट शेका पक्षाने दूर केले आहे। आमदार विवेक पाटील यांच्या या कार्याने प्रभावित होत रानसई जवळील खैलकाठी वाडीवरील सर्व काँग्रेसच्या ग्रामपंचायत सदस्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला आहे। शेतकरी कामगार पक्षाने ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाबरोबरच आदिवासी वाड्यांचाही विकास केला आहे। त्यांना रस्ते, वीज, पाणी, शैक्षणिक सुविधा पुरविल्या आहेत। काँग्रेस पक्षाने सत्ता असूनही अनेक वर्ष कामे न केल्याने आता आदिवासी काँग्रेसवर चिडले आहेत। शेका पक्षाने विकासाची कामे केल्याने आता काँग्रेस पक्षाचे आदिवासी कार्यकर्ते मोठ्या संख्येने आमदार विवेक पाटील यांच्या कार्यपद्धतीने प्रभावित होत शेतकरी कामगार पक्षात प्रवेश करीत आहेत। रानसई गावाजवळील खेलवाडी आदिवासी वाडीतील काँग्रेसचे ग्रामपंचायत सदस्य, रानसई ग्रामपंचायत सदस्य रघुनाथ सक्र्या ठाकरे, रामा सक्र्या दोरे व अन्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी शेका पक्षात प्रवेश केला। आमदार विवेक पाटील यांनी त्यांचे शेका पक्षात स्वागत केले। यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जीवन गावण, समीर मडवी, सुरेश पाटील आदी सहित आदिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेतकरी कामगार पक्षाने पक्षभेद विसरून आदिवासींच्या विकासाची कामे केली आहेत व करीत आहेत। म्हणूनच काँग्रेसचे आदिवासी कार्यकर्ते मोठ्या संख्येने शेका पक्षाकडे आकर्षित होत आहेत। त्यांना योग्य तो मान सन्मान शेका पक्षात देण्यात येईल असा विश्वास आमदार विवेक पाटील यांनी यावेळी व्यक्त केला। आणि या ठिकाणी जाहीरपणे आपल्याला सांगू इच्छितो की ज्या विश्वासाने तुम्ही शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश केलेला आहात, काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन तुम्ही शेका पक्षात प्रवेश केलात, तो विश्वास आम्ही 100% पूर्ण केल्याशिवाय ठेवणार नाही अशी जाहीर या ठिकाणी मी आपल्याला देत आहे। तर ज्या काय सुविधा आहेत त्या आपण करणार आहोत। पाण्याची योजना असेल, रस्त्याचा प्रश्न आपण सोडवणार आहोत, शाळेचा पण विद्यार्थ्यांना शिक्षणाचा आणि आपले जीवनमान उंचवण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत। पाण्याच्या योजनेच्या बाबतीत डीपी आपल्या तालुक्याच्या समन्वय समितीमध्ये नेहमीच विषय त्या ठिकाणी निघत असतो। एवढी मोठी योजना आपण राबवली पण कॉन्ट्रॅक्टरने काम नीट केलं नाही म्हणून आज आपल्याला पाणी मिळत नाही। पण त्या कॉन्ट्रॅक्टरच्या मेंढ्यावर बसून आपल्याला पाणी आणल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी मी तुम्हाला देतोय। कारण हे पैसे जे आहेत हे ह्या वाडीतल्या गरिबांना चांगलं, स्वच्छ आणि भरपूर पाणी मिळावं म्हणून मी एवढी मोठी योजना आपण राबवलेली आहे। ते निश्चितपणे पाणी आपल्याला पूर्णपणे पोहोचेल अशा प्रकारची ग्वाही या ठिकाणी देतो। आपण अनेक योजना अशा आदिवासी वाडीसाठी राबवल्या आहेत, त्या अत्यंत सक्षमपणे आपण त्या ठिकाणी चालवत असतो। आपल्याही वाडीची योजना आपण तेवढ्या पनवेल पासून अंदाजे 100 किलोमीटर अंतरावर भिवंडी वसई विरार मार्गावर वज्रेश्वरी देवीचं मंदिर आहे। या वज्रेश्वरी देवी मंदिराच्या पायथ्याला 3 गरम पाण्याची कुंड आहेत। अनेक भाविक या कुंडांमध्ये आंघोळ करून देवीची प्रार्थना करतात। हे एक चांगलं पर्यटन स्थळी आहे। पनवेल पासून अंदाजे 100 किलोमीटर अंतरावर भिवंडी वसई विरार मार्गावर वज्रेश्वरी देवीचं जागृत देवस्थान आहे। हजारो भाविक दर्शनासाठी इथे येतात। या मंदिराच्या पायथ्याला उष्ण पाण्याची कुंडे आहेत। शेकडो वर्षांपासून या कुंडातून उष्ण पाणी वाहत आहे। या कुंडात स्नान केल्याने शरीर उष्ण पाण्याने चांगले शेकून निघते व आराम मिळतो। त्याचबरोबर या पाण्याने अनेक प्रकारचे चर्मरोगही बरे होतात। 3 कुंडे अगदी जवळजवळ आहेत, मात्र त्यांच्या पाण्याचे तापमान कमी जास्त आहे। एक कुंड असे आहे की त्याच्या पाण्यात आंघोळ करणे दूरच हात घालणेही अशक्य आहे। जमिनीखाली असलेल्या भूगर्भातील गंधकाच्या साठ्यातून हे पाण्याचे झरे वर येत असल्याने हे पाणी गरम होत असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे। वज्रेश्वरी देवीच्या मंदिराजवळ आणखी 5 पाण्याची कुंड आहेत। या पाण्यात स्नान करून भगवान शंकराची पूजा करण्यात येते।
या मंदिराजवळच नित्यानंद स्वामींचा मठ आहे. नवी मुंबई पासून जवळ असल्याने शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची व भाविकांची मोठी गर्दी इथे होते. इथे राहण्यासाठी लॉजेस आहेत, मात्र जलाराम बाप्पा आश्रमात भाविकांना कमी खर्चात राहण्याची सोय करण्यात येते. एक जवळची शॉर्ट ट्रिप करायला वज्रेश्वरी एक चांगलं स्थळ आहे. आमचे प्रतिनिधी गोपाळ शहा यांनी वज्रेश्वरीचा हा सचित्र वृत्तांत सादर केला आहे. पनवेल जवळील काळोंद्रे येथील ONGC फेज 2 IOGPT बिल्डिंग मधील ऑडिटोरियम हॉलला मंगळवारी दुपारी शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. या आगीत संपूर्ण हॉल जळून खाक झाला. पनवेल जवळ असलेल्या ONGC वसाहतीसमोर मुंबई पुणे महामार्गाच्या दुसऱ्या बाजूला काळोंद्रे गावाजवळ ONGC फेज 2 हा विभाग आहे. या विभागातील IOGPT बिल्डिंग मध्ये ऑडिटोरियम हॉल विविध करमणुकींच्या कार्यक्रमांसाठी बांधण्यात आला आहे. या हॉलमध्ये काल दुपारी हिंदी कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते. हे कवी संमेलन सुरू होण्याच्या 10 मिनिटं आधी दुपारी 3:10 हॉलमध्ये लावण्यात आलेल्या हॅलोजन दिव्यामध्ये शॉर्ट सर्किट होऊन प्रथम सिलिंगला आग लागली. या आगीने सिलिंगचे फर्निचर व पडद्याने पेट घेऊन त्या ज्वाळा खाली कोसळल्या. त्यामुळे सभागृहातील खुर्च्यांनी व खालील गालिचांनी पेट घेतली आणि आगीने क्षणात रौद्र रूप धारण केले. पनवेल नगर परिषद, सिडको नवीन पनवेल, CSF नाव्हा व ONGC उरण येथील अग्निशामक दलाच्या 4 बंबांनी 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली. मात्र या आगीमध्ये ऑडिटोरियम हॉलमधील सिलिंगसह सर्व फर्निचर, खुर्च्या, पडदे व विद्युत उपकरणे जळून खाक झाल्यामुळे करोडो रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज ONGCच्या सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे. सुरक्षा पंधरवड्याच्या निमित्ताने नवी मुंबई वाहतूक शाखेच्या वतीने विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यातील शॉर्ट फिल्म स्पर्धेत पत्रकार गटात पनवेलचे कुलदीप चव्हाण यांनी तृतीय क्रमांक पटकावला. चित्रपट अभिनेते नाना पाटेकर, गायक शंकर महादेवन यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले. महाराष्ट्र राज्य सुरक्षा अभियानांतर्गत ही स्पर्धा घेण्यात आली होती. दारू पिऊन वाहन चालवू नये या विषयावर जिंदगी अनमोल है ही शॉर्ट फिल्म त्यांनी सादर केली होती. नवी मुंबईतील अनेक स्पर्धकांनी भाग घेतला होता. यातून त्यांच्या फिल्मची 3ऱ्या क्रमांकासाठी निवड झाली. या शॉर्ट फिल्ममध्ये पिल्लेज कॉलेजचे BMSचे विद्यार्थ्यांनी अभिनय केला होता. 16 जानेवारी रोजी आयुक्तालयात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात याचे बक्षीस वितरण झाले. पत्रकार विजय पवार यांनी यासाठी आवाज दिला आहे. सुमंत नालावडे यांनी या चित्रपटाचे एडिटिंग केले, तर यासाठी पत्रकार अविनाश कोळी, भालचंद्र जुमलेदार, राजेश डांगळे यांनी विशेष सहकार्य केले आहे. या यशाबद्दल कुलदीप चव्हाण यांचे पनवेलमधील पत्रकारांकडून व अन्य मान्यवरांकडून विशेष अभिनंदन करण्यात येत आहे. पाहूया ही शॉर्ट फिल्म. जिंदगी में रंग है, जीता हूं मैं रोज, आसमान के बादल उन्हें पीता हूं मैं रोज, हवा से भी तेज हूं, लम्हे जी रहा हूं, ख्वाहिशों के सड़कों पर झोंकों सा बह रहा हूं, रुकता नहीं, ठहरता नहीं, थमता नहीं, कहीं भी रुक पाता नहीं मैं, इस रफ्तार की आदत प्यारी है मुझे, जीत की दोस्ती जिंदगी से प्यारी है मुझे, पर आज रुक गया हूं, जिंदगी की गलती सुधारना चाहता हूं, पर देर हो चुकी है, क्योंकि वक्त वापस नहीं मुड़ता। जिंदगी की राह पर रिवर्स गियर नहीं होता। वाहतुक नियमों का पालन करें, क्योंकि जिंदगी अनमोल है, आपके अपनों के लिए। पनवेल बस आगारात 15 जानेवारी ते 31 जानेवारी इंधन बचत पंधरवडा साजरा करण्यात येणार असून या पंधरवड्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन पश्चिम विभागाचे प्रतिनिधी दर्यानी यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी प्रभारी वरिष्ठ आगार व्यवस्थापक भुताळे यांनी इंधन बचत कशी करावी व इंधन बचतीचे फायदे कर्मचाऱ्यांना सांगितले व या कालावधीत कायम इंधन बचत करण्याचे आवाहन केले। प्रास्ताविक लांगे यांनी केले तर सूत्रसंचालक ST कांबळे यांनी केले।
वाहतूक निरीक्षक इक्बाल नावडेकर यांनी सर्वांचे आभार मानले। यावेळी एसटी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जेएनपीटी बंदरातून कंटेनर्सची आवक जावक मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि यामुळे उरण पनवेल महामार्गावर कंटेनर्स व ट्रेलर्सच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे। देशाच्या कानाकोपऱ्यातून वाहतूक करणारे ट्रेलर्स व कंटेनर्स या रस्त्यावरून जात येत असतात। या कंटेनर्स व ट्रेलर्सच्या ड्रायव्हर्सना अडवून त्यांना लुटण्याचे प्रकार या रस्त्यावर वारंवार घडत असल्याच्या तक्रारी पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने पोलिसांनी तातडीने कारवाई करीत दोघांना अटक केली आहे। जेएनपीटी बंदरातून वाहतूक करणाऱ्या एका ट्रेलरच्या ड्रायव्हरला गाडी थांबून काही तरुणांनी शस्त्रास्त्रांचा धाक दाखवून लुटले होते। ट्रेलरचा ड्रायव्हर मच्छिंद्र पाटील यांनी या घटनेसंबंधी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश घडवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पाळत ठेवून उरण जवळील कान्होबा ढाब्यावर छापा मारून आरोपींना पकडले। एकूण 5 आरोपींपैकी 3 आरोपी पळाले, मात्र 2 आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडले असून बाकी 3 आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत। पकडले गेलेले आरोपी हे खांदा कॉलनी येथे राहणारे असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश घडवले यांनी पत्रकारांना दिली। ये हमारे यहाँ जेएनपीटी रोड पर गहवान फाटा करके वहाँ एक सबवे है, वहाँ से कुछ ट्रेलर जाते हैं। 15 और 16 के रात को एक मच्छिंदर पाटिल ये अपना ट्रेलर लेके जा रहे थे, ड्राइविंग कर रहे थे। तभी वहाँ उसके ट्रेलर के सामने एक मोटरसाइकिल पर 3 लोग आए और उन्होंने उनका ट्रेलर रोका और वो ट्रेलर रुकने के बाद उन्होंने चाकू निकालकर वो ट्रेलर ड्राइवर को मारा, पीटा और उसको धमकी दिलाकर उसके पास से 6500 और एक नोकिया मोबाइल लेके फरार हो गए थे। बाइक उनका बाइक और एक नोकिया मोबाइल 6500 ये रुपया उनसे बरामद किया है और आगे की तफ्तीश चालू है। उनका एक साथीदार अर्जुन मोहिते ये फरार है और राजू राजेश्वर सोनी खांदा का रहने वाला है और अशोक लक्ष्मण गाड़ेकर ये अभी खांदा नवीन पनवेल का रहने वाला है। ये दोनों को हिरासत में ले लिया गया है। दिनांक 14 जानेवारी रोजी बृहन्मुंबई शरीर सौष्ठव संघटना मुंबई, जिल्हा शरीर सौष्ठव संघटना व छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई श्री 2012 शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेत पनवेलचा मनोज भगत मुंबई श्री 2012 चा मानकरी ठरला। अंतिम फेरीत पनवेलचा मनोज भगत याने सचिन बारभोज याला मागे टाकून मुंबई श्री 2012 चा किताब मिळविला। मधुकर तळवळकर, हेमचंद्र पाटील, विकी गोरक्ष, नंदकुमार खानवेलकर, अतुल कांबळे, शिवाजी मंदिर अध्यक्ष मनोहर नरे, विशाल परब या मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले। जय महाराष्ट्र व्यायामशाळेचे संस्थापक, शिवसेना उपशहर प्रमुख यशवंत भगत, आधारस्तंभ रमणशेठ बाठिया, अध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपाध्यक्ष प्रवीण अमृते, संचालक लहू घाटे, संतोष बोईर, चंद्रकांत गडगे, सूर्यकांत घोडेकर, अनंत परदेशी, राजेंद्र भगत, अतुल झुंजारराव यांनी मनोज भगत यांचा सत्कार करून त्याला मिस्टर इंडिया हैदराबाद स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या। नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने 1 जानेवारी ते 15 जानेवारी हा रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान पंधरवडा साजरा करण्यात आला। या अभियानाअंतर्गत रस्त्यावरील वाहन अपघात कमी व्हावेत यासंबंधी वाहन चालकांना मार्गदर्शन करण्यात आले। याबरोबरच वाहन चालकांची नेत्र तपासणीही करण्यात आली। या नेत्र तपासणीसाठी लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने या मोहिमेत सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात आले। डॉक्टर सुहास हळदीपूरकर यांच्या लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट व वाहतूक नियंत्रण विभाग नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणे वाहतूक पोलिसांमार्फत 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2012 पर्यंत रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला। त्यामध्ये पोलीस निरीक्षक श्रीकांत सोंडे यांच्या सौजन्याने 2 जानेवारी रोजी एसटी स्टँड पनवेल येथे वाहन चालक वाहक यांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली।
3 जानेवारी रोजी पोलीस निरीक्षक पोकळे यांच्या सौजन्याने खारपाडा टोल नाका येथे वाहन चालकांची नेत्र तपासणी करण्यात आली। दिनांक 4 जानेवारी रोजी पोलीस निरीक्षक खाटपे यांच्या सौजन्याने पळसपा फाटा येथे वाहन चालकांची नेत्र तपासणी करण्यात आली। दिनांक 9 जानेवारी रोजी पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या सौजन्याने कळंबोली हायवे सर्कल येथे वाहन चालक व पोलीस कर्मचारी यांची नेत्र तपासणी करण्यात आली। दिनांक 10 जानेवारी रोजी पोलीस निरीक्षक श्रीकांत सोंडे यांच्या सौजन्याने पुन्हा पनवेल येथे रिक्षा चालक, मालक व प्रवासी यांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली। या सर्व नेत्र तपासणी मोहिमेत जवळजवळ 1200 ते 14 वाहन चालकांची नेत्र तपासणी करण्यात आली। नेत्र तपासणीतून असे निदर्शनास आले की 17% ते 18% वाहन चालकांना दृष्टीदोष असूनही हे वाहन चालक रस्त्यावर वाहन चालवत आहेत व ते नेत्र तपासणी करीत नाहीत। काहींना काचबिंदूमुळे नजर तपासण्याची गरज आहे, काहींना मधुमेह व उच्च रक्तदाबाची औषधे चालू आहेत आणि त्याचा परिणाम त्यांच्या डोळ्यातील पडद्यावरील रेटिनावर झाला आहे का ते पाहणे आवश्यक आहे। कोणाची रंगदृष्टी कलर व्हिजन कमी असल्याचे आढळून आले आहे। या समाजोपयोगी उपक्रमाचा समाजातील सर्व थरातून लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट व वाहतूक नियंत्रण विभाग नवी मुंबई यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढण्यात येत आहे। कर्नाळा आजतक बातमीपत्राबाबत आपणास काही सूचना करायची असेल, काही माहिती द्यायची असेल किंवा जाहिरातींच्या संदर्भात कृपया आमच्याशी संपर्क साधा। आमचा पत्ता आहे कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल। आमचे फोन नंबर आहेत 9323855055 किंवा 9970062185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnalaaztak@gmail.com।